नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक्झाम्पल नंबर 5 बघतोय. हे 5 नंबरचं एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. हे एक्झाम्पल तुम्ही लिहून घ्यायचं आहे. यामध्ये 2 पेजेस आहेत, ते दोन्हीही पेजेस या ठिकाणी तुम्ही लिहून घेतल्यानंतर या ठिकाणी गणिताला आपण सुरुवात करतोय. ठीक आहे. त्या ठिकाणी व्हिडिओ पॉज करा आणि एक्झाम्पल लिहून घ्या. एक्झाम्पल लास्ट आपण बघतोय, शेवटचं एक्झाम्पल आहे. आणि शेवटचं एक्झाम्पल म्हटलं की थोडंसं अवघड एक्झाम्पल असतं, सर्वांना माहीत आहे. ठीक आहे. या ठिकाणी आता आपण काय बघणार आहे बघा, एक्झाम्पल नंबर 5 जे आहे ना, याच्यामध्ये थोडेसे डेप्टर संदर्भातील आणि रिव्हॅल्युएशन अकाउंटचा प्रॉफिट कशा प्रकारे वाटला जातो, हे जे 2 नवीन घटक आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तसेच ॲप्रिसिएशनचा एक नवीन मुद्दा दिलेला आहे, ते या ठिकाणी आपण पाहणार आहे. आणि कॅपिटलचा या ठिकाणी एक नवीन मुद्दा आहे, तो आपण बघणार आहे. ठीक आहे. मी त्याचं एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला मी ग्रुपवरती सेंड केलेला आहे. सर्वांनी ते एक्झाम्पल लिहून घेतलं असेल, मी या ठिकाणी अशी शक्यता बाळगतो. ठीक आहे. या ठिकाणी एक्झाम्पलचं वाचन करण्यापूर्वी या ठिकाणी मी कोणकोणते अकाउंट्स तयार केलेत हे आज मी काय सांगत बसणार नाही. फक्त एवढंच म्हणणार आहे, हेडिंग टायटल सांगणार आहे, किती कॉलम करायचे, त्यामध्ये किती पार्टनर आहेत, त्यामध्ये वर्किंग नोट कशाची करायची, बॅलन्स शीट कशाची करायची, मी हे काय आता सांगत बसणार नाही. फक्त हेडिंग या ठिकाणी सांगतोय, किती कॉलम वगैरे वगैरे तुमचं तुम्ही ठरवायचं आता, कारण की शेवटचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी मी सुरुवात करत असताना सर्वांना माहिती आहे, इन द बुक्स ऑफ लिहित असतो. इन द बुक्स ऑफ कोणाच्या पुस्तकामध्ये? गणितामध्ये जर बघितलं तर मेसर्स ए आणि बी आहे आणि मेसर्स सी अँड डी अशा 2 कंपनी या ठिकाणी आहेत. म्हणून मेसर्स या ठिकाणी ए बी अँड मेसर्स सी डी अशा प्रकारे या ठिकाणी आपण इन द बुक्स ऑफ टायटल लिहिलं. त्यानंतर रिव्हॅल्युएशन अकाउंट, त्या ठिकाणी किती कॉलम करतो तुम्हीच ठरवायचं आहे. जास्तीत जास्त 8 ओळींचं हे रिव्हॅल्युएशन अकाउंट असतं, पुन्हा एकदा मी सांगितले तुम्हाला. त्यानंतर आपण या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करतो. यामध्ये किती पार्टनर्स आहेत, तुम्ही एक्झाम्पल जर वाचन केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला लगेच लक्षामध्ये येईल. तेवढे या ठिकाणी आपण कॉलम तयार करायचे असतात. ठीक आहे. त्या ठिकाणी बरेचसे कॉलम आहेत बघा. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये मी एकत्रच या ठिकाणी तयार करतोय, त्यामुळे या ठिकाणी तुम्ही तयार करून घ्यायचे. 10 ओळींचं या ठिकाणी हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असेल. त्यानंतर बॅलन्स शीट आपण तयार करायची असते, त्याला म्हणतो इन द बुक्स ऑफ ए बी सी अँड डी. त्याच्या खाली आपण म्हणतोय बॅलन्स शीट ॲज ऑन, तारीख किती घ्यायची असते सर्वांना माहिती आहे, वर्षाच्या सुरुवातीची तारीख असते, नेक्स्ट इयरची म्हणजे 1 एप्रिल 2009 ही तारीख आपण त्या ठिकाणी घेतो. किती कॉलम करायचे, तुम्ही 6 कॉलम करू शकता, 4 कॉलम करू शकता, मी आता हे सांगणार नाही. ठीक आहे. या ठिकाणी 20 ओळी, जास्तीत जास्त 20 ओळींचं तरी हे बॅलन्स शीट असतं आपलं. जास्त ओळीचं झालं तरी चालेल, परंतु कमी ओळी या ठिकाणी आपल्याला पडू नयेत, म्हणून आपण जास्तीत जास्त ओळी घेण्याचा प्रयत्न करायचा, रेषा घेण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. त्यानंतर वर्किंग नोट करायचे. तुम्हाला आता मी या ठिकाणी सांगणार नाही की कॅश करायचे का बँक करायचे, तुम्हालाच ठरवायचे की उदाहरणामध्ये कॅश दिलंय बॅलन्स शीटमध्ये का बँक दिलंय, त्याच्यावरून तुम्ही त्या ठिकाणी वर्किंग नोट ही तयार करायची आहे. त्यामध्ये 4 कॉलम असतात, सर्वांना माहीत आहे. ते 4 कॉलम कोणकोणते असतात त्याची नावं सुद्धा या ठिकाणी सर्वांना माहीत आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी मी एक्झाम्पल वाचन करण्यास सुरुवात करतोय. बघा, या ठिकाणी मी एक्झाम्पल लिहून ठेवलेलं आहे. बरेच म्हणतील एक्झाम्पल लिहून ठेवले, परंतु तुम्हाला जे मी एक्झाम्पलचे फोटो पाठवलेत ग्रुपवरती, थोडंसं एक्झाम्पल वेगळं आहे. आतापर्यंत आपण एक्झाम्पल बघितलं त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट या बॅलन्स शीट नंतर येत होत्या, परंतु आता काय झालं की ॲडजस्टमेंट सुरुवातीला दिलेत आणि त्यानंतर बॅलन्स शीट दिलेली आहे. थोडंसं वेगळं एक्झाम्पल आहे. या ठिकाणी ॲडजस्टमेंट 1 बाय 1 पहिल्यांदा सुरुवात करूया वाचायला, त्याच्यानंतर आपण बॅलन्स शीट या ठिकाणी वाचन करणार आहे. बघा, या ठिकाणी ॲडजस्टमेंट वाचत असताना ॲडजस्टमेंटमध्ये जो काही ट्रान्झॅक्शन दिला असेल तो या ठिकाणी बॅलन्स शीटमध्ये स्टार करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. ठीक आहे.
तर या ठिकाणी सुरुवातीचा पॅरा आहे त्याचं वाचन मी या ठिकाणी करतो. थोडंसं एक्झाम्पल भलं मोठं वाटते, 2 पेजवरती एक्झाम्पल आहे. तुम्ही मला एक्झाम्पल आहे का सोल्युशन पण त्यामध्ये दिलंय असं वाटू शकतं, या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. थोडंसं या ठिकाणी फसवणारे शब्द सुद्धा टाकलेले आहेत बघा. ए अँड बी carrying on business in partnership agree to amalgamate their business with that of C and D carrying on business 1/3 and 2/3 partners respectively. मग या ठिकाणी काय सांगितले की ए अँड बी जो आहे यांची एक कंपनी होती आणि सी अँड डी ची एक कंपनी आहे, ती दोघांनी एकत्र येऊन या ठिकाणी अमलगमेशन केल्या म्हणजे एकत्र या ठिकाणी एक कंपनी सुरू केलेली आहे. आणि त्यामध्ये ए बी कंपनीचा जो हिस्सा आहे तो 3 पैकी 1 आहे आणि सी डी कंपनीचा जो हिस्सा आहे, रेशो आहे, तो 3 पैकी 2 आहे असं या ठिकाणी सांगितलंय. तर या ठिकाणी मी थोडंसं वेगळं घेणार आहे. आपला ओल्ड रेशो आपण या ठिकाणी ए बीचा आणि सी डीचा हा आपण ग्राह्य धरू, आपल्यासाठी धरू की ए बीचा रेशो आहे बघा 2:1, ए बीचा रेशो आहे 2:1, सी डीचा सुद्धा रेशो आहे, ओल्ड रेशो म्हणतोय 2:1. तुम्ही लिहून ठेवा वाटलंच तरी 2:1 रेशो, ओल्ड रेशो आपण या ठिकाणी घेणार आहोत. आपल्या माहितीसाठी थोडंसं गणित थोडंसं अवघड करायचं, ठीक आहे. म्हणून त्यानंतर पुढचं वाक्य जे त्यांनी सांगितलेलं आहे की द न्यू फर्म कमेन्स्ड बिझनेस फ्रॉम 1 एप्रिल 2005 अंडर द नेम ऑफ मेसर्स ए बी सी अँड डी. बघा त्या ठिकाणी त्यांनी नवीन बिझनेसला सुरुवात केली, त्याचं नाव काय, त्याची तारीख कोणती या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. त्याची काय आपल्याला गरज नाही. पुढे म्हटलंय बघा इट वॉज फर्दर ॲग्रीड. व्यवसाय सुरुवात करत असताना काही अटी आणि नियम या ठिकाणी किंवा तरतुदी काही असतात, त्या तरतुदी या ठिकाणी त्यांनी सहमती दर्शवलेली आहे, ॲग्री झालेली आहेत. त्यामधली ॲडजस्टमेंट नंबर 1 अतिशय महत्त्वाची आहे. ए बी अँड सी ब्रिंग इक्वल कॅपिटल वी शुड बी ₹50,000 ईच. बघा या ठिकाणी काय सांगितलंय की नवीन या ठिकाणी नवीन जी फर्म आहे त्या नवीन फर्मचं या ठिकाणी कॅपिटल दिलेलं आहे. त्यामध्ये ए बी आणि सी या 3 पार्टनरचं, 3 भागीदारांचं या ठिकाणी कॅपिटल दिलं. सगळ्यांचं कॅपिटल जे आहे ते 50,000 50,000 50,000 3 पार्टनरचं म्हणतोय मी. एचं 50,000, बीचं 50,000, सीचं 50,000 नवीन कॅपिटल आहे. त्यानंतर पुढे बघू शकता अँड डी शुड ब्रिंग इन ₹30,000 इन हिज कॅपिटल. डीचं सुद्धा या ठिकाणी कॅपिटल दिलेलं आहे, ते आहे ₹30,000. म्हणजे एचं आहे 50,000, बीचं आहे 50,000, सीचं आहे 50,000 आणि डीचं आहे 30,000. हे नवीन कॅपिटल आपल्याला दिलेलं आहे. बॅलन्स शीट मध्ये आपल्याला ते घ्यावं लागणार आहे, कॅपिटल मध्ये सुद्धा आपल्याला घ्यावं लागणार आहे, ठीक आहे. पुढं ऍडजस्टमेंट नंबर 2 त्यांनी सांगितले बघा द स्टॉक ऑफ सी अँड डी. बघा जो स्टॉक आहे, स्टॉक म्हणजे शिल्लक वस्तू, सर्वांना माहीत असते. आणि या स्टॉक संदर्भात काही ऍडजस्टमेंट आहे त्यांनी सांगितले. सी आणि डीच्या संदर्भात सी आणि डी शुड बी ॲप्रिसिएटेड बाय 25%. बघा सी आणि डीचा जो स्टॉक आहे त्याच्यावरती या ठिकाणी ऍडजस्टमेंट दिलेली आहे की ॲप्रिसिएशन 25% आहे. आतापर्यंत आपण डेप्रिसिएशन बघितलं होतं, परंतु ॲप्रिसिएशन हे 25% दिलेलं आहे, त्याची ऍडजस्टमेंट आहे. सर्वांना माहिती आहे ॲप्रिसिएशन ऍड करतो. स्टॉकला या ठिकाणी आपल्याला स्टार करावं लागेल. या ठिकाणी स्टॉकचा बॅलन्स शीट मध्ये दिलेला आहे, त्याला मी या ठिकाणी स्टार करतो, ठीक आहे. स्टॉकला मी या ठिकाणी स्टार केलेला आहे. सी अँड डीचं होतं. पुढे काय म्हटलंय बघूया, अजून संपलेली नाही ऍडजस्टमेंट. अँड दॅट ऑफ ए अँड बी शुड बी टेकन ॲट बुक व्हॅल्यू. बघा या ठिकाणी बुक व्हॅल्यू जी आहे स्टॉकची, त्याच किमतीमध्ये ए आणि बी ने त्यांचा स्टॉक नवीन फर्ममध्ये घेतलेला आहे, टेकन केलेला आहे, ठीक आहे. म्हणजे नवीन फर्ममध्ये तो स्टॉक समाविष्ट झालेला आहे, त्याची काही ऍडजस्टमेंट नाही. फक्त नवीन फर्ममध्ये ए बीचा स्टॉक येताना कसा आला आहे, बुक व्हॅल्यू प्रमाणे आलेला आहे असं सांगितलं. म्हणजे त्याची काही ऍडजस्टमेंट नाही, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर ऍडजस्टमेंट नंबर 3 द प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स शुड बी इन्क्रीज टू 5% ऑन डेप्टर्स. या ठिकाणी RDD दिलेली आहे.
5% कशावरती? डेप्टर्स वरती. डेप्टर्सला या ठिकाणी स्टार करणार. हा जो डेप्टरचा पॉइंट आहे ना, काल आपण बघितला होता, त्याच्यावरती थोडासा ऍडव्हान्स या ठिकाणी डेप्टरचं दिलेलं आहे, ते आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत. त्यानंतर ऍडजस्टमेंट नंबर 4, ऑफिस फर्निचर ऑफ C&D शुड बी व्हॅल्यूड ॲट ₹400. बघा या ठिकाणी जे फर्निचर आहे ना, फर्निचर, हे फर्निचरचं रिव्हॅल्युएशन करण्यात आलं आणि हे जे रिव्हॅल्युएशन आहे हे C&Dचं आहे ₹400. पुढे म्हणलंय बघा, दॅट ऑफ A and B, ए आणि बीचं सुद्धा जे फर्निचर आहे त्याचं या ठिकाणी रिव्हॅल्युएशन करण्यात आलं, ते आहे या ठिकाणी ₹3,800. म्हणजे फर्निचरची या ठिकाणी ऍडजस्टमेंट दिलेली आहे. फर्निचरला या ठिकाणी मी स्टार करतोय. त्यानंतर 5 नंबरची ऍडजस्टमेंट आहे क्रेडिटरची. क्रेडिटर्स ऑफ ईच फर्म शुड बी टेकन ओव्हर ॲट डिस्काउंट ऑफ 5%. बघा क्रेडिटर्स वरती 5% या ठिकाणी डिस्काउंट देण्यात आलेला आहे. 5% डिस्काउंट म्हणतोय मी, डिस्काउंट आपण क्रेडिटर्स मधून लेस करतो. क्रेडिटरची ऍडजस्टमेंट आहे, क्रेडिटर्सला या ठिकाणी स्टार करणार. ठीक आहे. त्यानंतर 6 नंबरची ऍडजस्टमेंट त्यांनी सांगितलेली आहे. बरेचसे विद्यार्थी आहेत त्यांचं या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं की 6 नंबरची ऍडजस्टमेंट नक्की काय दिलेली आहे. ही थोडीशी नवीन ऍडजस्टमेंट आहे. त्यांनी काय या ठिकाणी सांगितले त्याचं वाचन करून त्यानंतर मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो. बघा, दॅट अ गुडविल अकाउंट शुड बी ओपन इन द बुक्स ऑफ ईच फर्म ऑन द बेसिस ऑफ 2 years परचेस ऑफ द लास्ट 3 years प्रॉफिट्स विच वेअर ॲज फॉलोज. बघा त्यांनी सांगितलंय की या ठिकाणी नवीन ज्या काही फर्म असतील, 2 ज्या काही फर्म असतील, त्या दोन्हीही फर्मचं या ठिकाणी जे गुडविल असणार आहे ते 2 इयरच्या परचेस एवढं, बघा 2 वर्षांच्या खरेदी एवढं त्या ठिकाणी आपलं गुडविल असणार आहे दोन्हीही फर्मचं. मग त्या संदर्भात या ठिकाणी 3 वर्षाचं या ठिकाणी तुम्हाला प्रॉफिट या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला या ठिकाणी 2 वर्षाचं गुडविल हे 1 वर्षामध्ये इन्क्लूड करून घ्यायचं आहे. आता कसं इन्क्लूड केलं जातं हे आता तुम्हाला या ठिकाणी बघावं लागेल. ठीक आहे, त्याची आपण एंट्री करत असताना, त्याचा इफेक्ट करत असताना मी ते तुम्हाला समजावून सांगेन, काही अवघड नाही. त्या ठिकाणी आपण नंतर बघूया. 7 नंबरची जी ऍडजस्टमेंट आहे ती सांगितली की ऑल द पार्टनर्स शेअर इक्वली इन द न्यू फर्म. बघा, ज्यावेळी नवीन फर्म तयार झाली त्यावेळी त्यांची जे प्रॉफिट्स असतील, लॉसेस असतील, हे लॉसेस अँड प्रॉफिट्स या ठिकाणी इक्वली म्हणजे एकसारखे त्या ठिकाणी वाटले जाणार आहेत. आणि शेवटची जी ऍडजस्टमेंट आहे अतिशय महत्वाची, थोडंसं या ठिकाणी बरेच जणांची फसवणूक होऊ शकते. शब्दामध्ये या ठिकाणी बदल केला आहे की नो गुडविल अकाउंट शुड रिमेन इन द बुक्स ऑफ द न्यू फर्म. बघा, नवीन फर्ममध्ये कोणत्याही प्रकारचं गुडविल शिल्लक नाही, म्हणजे बॅलन्स शीटमध्ये गुडविलची रक्कम ही 0 असणार आहे. मग 0 कशी आणायची? गुडविल तर आपल्याकडे आलेला आहे, गुडविल मग काय करावं लागेल? संपूर्णच्या संपूर्ण वजा करावं लागेल आणि ते आपल्याला या ठिकाणी कॅपिटलमध्ये समाविष्ट करावं लागेल. त्याची आपण कशा प्रकारे ट्रान्झॅक्शन करत असतो, लेजर पोस्टिंग करत असतो ते आपण पाहूया. ठीक आहे, अशा प्रकारे एकूण या ठिकाणी 7 ते 8 ऍडजस्टमेंट या ठिकाणी दिलेल्या आहेत. 1 बाय 1 आपण पाहूया. या ठिकाणी बॅलन्स शीट सुद्धा पुन्हा त्यांनी दिलेली आहे. बॅलन्स शीट मध्ये फार कमी मुद्दे आहेत. लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स हा पॉईंट आहे, त्यानंतर कॅपिटल्स चौघांचंही त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर आपण असेट साईडला गेलो तर त्या ठिकाणी फर्निचर आहे, स्टॉक आहे, डेप्टर्स आहेत आणि त्यामधून या ठिकाणी प्रोव्हिजन वजा केलेली आहे डेप्टर्स मधून. हा एक नवीन मुद्दा आहे. आणि त्यानंतर शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे कॅश. कॅश आपण या ठिकाणी वर्किंग नोट तयार केलेली आहे कॅश अकाउंटची, त्याच्यामध्ये आपण त्याचा विचार करणार आहे. ठीक आहे, सर्वांनी लेजर तयार करून घेतली असेल, बॅलन्स शीट तयार केली असेल, वर्किंग नोट या ठिकाणी तयार केली असेल. मी असं या ठिकाणी ग्राह्य धरून लेक्चरला सुरुवात करू. ठिकाणी मी आता सुरुवातच करतोय आणि सुरुवात करत असताना सर्वांना माहिती आहे बॅलन्स शीट जी दिली आहे आपली त्याची आपण लायबिलिटी साईड जी आहे त्याच्यावरून या ठिकाणी आपण सुरुवात करत असतो. जास्त वेळ लावत बसायचं नाही. लायबिलिटी साईड आपण या ठिकाणी बघतोय आणि त्यामधला पहिला पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे
क्रेडिटर्स. पहिला पॉईंट कोणता आहे? क्रेडिटर्स. क्रेडिटर्स म्हणजे काय? तर मालक किंवा धनको आपण त्याला म्हणत असतो, आणि धनकोला मालकाला या ठिकाणी आपण नेहमी देणं असतो. आणि देणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहून टाका क्रेडिटर्स. या ठिकाणी रक्कम जी आहे ती आपण एबी ची पहिल्यांदा बघणार आहे, त्यानंतर सीडी ची बघणार आहे. एबी ची रक्कम इनर कॉलमला लिहायची आहे, स्टार केला आहे. एबी ची रक्कम या ठिकाणी बघू शकता 18,100. 18,100. ठीक आहे. आता या ठिकाणी ऍडजस्टमेंट दिलेली आहे. ऍडजस्टमेंट नंबर आणि 5 नंबरची ऍडजस्टमेंट आहे. 5 नंबरची ऍडजस्टमेंट काय सांगितले की जे काही क्रेडिटर्स आहेत त्याच्यावरती या ठिकाणी 5% डिस्काउंट आकारलेला आहे सर्वच्या सर्व फर्ममध्ये. 5% डिस्काउंट. बघा, क्रेडिटर्स वरती जो काही डिस्काउंट आकारला जातो, जो काही रिझर्व्ह फॉर डिस्काउंट असतो, तो आपण या ठिकाणी क्रेडिटर्स मधून लेस करतो. करून टाका लेस. डिस्काउंट किती सांगितलंय? 5% डिस्काउंट सांगितलेला आहे. या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायचं आहे. 18,100 गुणिले 5% गुणिले 5%. उत्तर सांगायचं आहे. 2 शून्य घालवायचे. 181 गुणिले 5 905. बरोबर आहे. 905 हे उत्तर आपलं येते. लिहून टाका 905. या ठिकाणी 18,100 मधून 905 गेल्यानंतर वजाबाकी जी येते ती आउटरला आपण लिहून टाकतो. किती येते वजाबाकी? 18,100 मधून 905 गेले. सांगा फास्टली, नाहीतर मी या ठिकाणी करतो वजाबाकी लगेच. 18,100 मधून 17,195. 17,195. अगदी बरोबर आहे. बघा, 17,195 या ठिकाणी लिहिलं. ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होता, सर्वांना माहित आहे. बघा, आपली लायबिलिटी कमी झाली. आपली लायबिलिटी कमी झालं, कर्ज देणं कमी झालं. आपला फायदा का तोटा? फायदा. आणि फायदा म्हणलं की रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहून टाका. बाय क्रेडिटर्स 905 एबीच्या कॉलम मध्ये रक्कम लिहायची आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी क्रेडिटर्स हा पॉइंट संपवायचा आहे. एबी झाला. आता सीडी बघायची आहे. सीडीची रक्कम या ठिकाणी किती आहे? 21,000. 21,000 रुपये या ठिकाणी एबीचं क्रेडिटर्स आहे. ते सुद्धा आपलं लायबिलिटी आहे. लिहून टाका लायबिलिटी साईडला. क्रेडिटर्स रक्कम इनर कॉलमला 21,000. यामध्ये या ठिकाणी ऍडजस्टमेंट नंबर जी 5 आहे ना ती संपते या ठिकाणी. या ठिकाणी 5 नंबरची ऍडजस्टमेंट संपून टाकायचे. काय सांगितले बघा, की क्रेडिटर्स ऑफ ईच फर्म शुड बी टेकन ओव्हर ॲट अ डिस्काउंट ऑफ 5%. या ठिकाणी सांगितलंय की जे काही ईच फर्म आहेत, 2 फर्म आहेत, त्या दोन्हीही फर्मनी या ठिकाणी क्रेडिटर्स वरती काय केलंय? 5% डिस्काउंट आकारलेला आहे. म्हणजे या ठिकाणी डिस्काउंट मिळाला क्रेडिटर्स वरती. जे काही आपलं देणं होतं त्या या ठिकाणी 5% देणं हे आपलं कमी झालं. डिस्काउंट मिळाला म्हणजे आपलं कमी झालं. या ठिकाणी डिस्काउंट आपण काय करतो? क्रेडिटर्स मधून लेस करून टाका. 21,000 वरती 5% सांगा. 1,050. 1,050. अगदी बरोबर आहे. 1,050 हे आपलं उत्तर येतं. या ठिकाणी लिहून टाका. 21,000 मधून 1,050 वजा केल्यानंतर वजाबाकी किती येते ती आउटरला यायची. साधी सोपी आहे. साधी सोपी आहे. सांगा तुम्ही. 19,950. 19,950. ठीक आहे. ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात.
बघा या ठिकाणी आपली लायबिलिटी कमी झालं, कर्ज किंवा देणं हे कमी झालं, आपला काय झाला फायदा. आणि फायदा म्हणलं की रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहून टाका सीडी मध्ये 1050 1050. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आपण या ठिकाणी बघणार आहे कॅपिटल्स. या ठिकाणी कॅपिटल सांगितले, भांडवल सांगितले. कॅपिटल या ठिकाणी बघा ओपनिंग बॅलन्स दिला आहे. बघा तुम्हाला सर्वांना माहिती आहे कॅपिटल या ठिकाणी आपण घेतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला, त्याचा अकाउंट या ठिकाणी तयार केलेला आहे, सर्वांना माहिती आहे. बघा कॅपिटल अकाउंटचा कोणता बॅलन्स असतो, लायबिलिटीचा. कॅपिटलचा कोणता बॅलन्स असतो, क्रेडिट. म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहून टाका बाय बॅलन्स बीडी. याची रक्कम लिहून टाकायची आहे किती आहे बघा या ठिकाणी 50,625 50,000 75,000 25,900 50,625 50,000 75,000 आणि 25,900 या ठिकाणी मी रक्कमा लिहून टाकल्या. म्हणजे लायबिलिटी साइड आपली संपलेली आहे. आता असेट साइडला जायचं. असेट साइडला बघा या ठिकाणी फर्निचर दिले. फर्निचर म्हणजे काय, त्यामध्ये टेबल खुर्च्या वगैरे भरपूर काही येतं त्यामध्ये. ठीक आहे, वस्तू आहेत त्या. आणि या वस्तू आपल्या मालकीची असतात, आपली संपत्ती असते. आणि संपत्ती म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहून टाका फर्निचर कंसामध्ये ए बी लिहायचं आहे. रक्कम ए बी ची जी आहे ती इनर कॉलमला लिहायची आहे. ए बी ची रक्कम किती आहे 3,500. ऍडजस्टमेंट या ठिकाणी आपल्याला बघायचे. ऍडजस्टमेंट दिलेली आहे म्हणून रक्कम इनर कॉलमला लिहिली. ऍडजस्टमेंट नंबर 4 या ठिकाणी संपते बघा. ऍडजस्टमेंट ऑफिस फर्निचर ऑफ C&D. आपण C&D बघत नाही, ए बी बघतोय. बघा पुढे सांगितलंय अँड दॅट ऑफ A and B ॲट ₹3,800. बघा या ठिकाणी फर्निचरचं रिव्हॅल्युएशन करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी किंमत किती निघाली 3,800 रुपये. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी 3,800 रुपये आलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. मग या ठिकाणी बघा आपली किंमत 3,500 होती, 3,500 होती. रिव्हॅल्युएशन केल्यानंतर आपली किंमत वाढली म्हणजे 3,800 झाली. किती रुपयानं वाढली तेवढी रक्कम या ठिकाणी ऍड करावी लागेल. ऍड ऍप्रिसिएशन. बघा या ठिकाणी 3,500 मधून 3,800 वजा करायचे फरक जो येतो त्या ठिकाणी ऍड ऍप्रिसिएशन 300 म्हटलंय. 3,500 अधिक 300 3,800. आउटरला तेवढी रक्कम आली पाहिजे 3,800. का, रिव्हॅल्युएशन केल्यानंतर त्याची रक्कम जी आहे किती आली 3,800, ते आपलं उत्तर असतं. ठीक आहे. ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. आपली संपत्ती आहे, आपलं फर्निचर आहे, हे वाढलं. संपत्ती वाढली म्हणजे आपला काय झाला फायदा. आणि फायदा म्हणलं की रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला 300 रुपये. हे झालं एबीचं. आता सीडीचं बघणार आहे. सीडीचं बघत असताना सीडीची रक्कम किती आहे फर्निचरची 450 आहे. 450 रुपये फक्त. बघा फर्निचर ही आपली वस्तू आहे आणि वस्तू आपल्या मालकीची असते, आपली संपत्ती आहे असेटला. फर्निचर कंसामध्ये C&D इनर रक्कम 450, कारण की ऍडजस्टमेंट आहे. ऍडजस्टमेंट नंबर 4 या ठिकाणी संपते. काय सांगितले बघा, ऑफिस फर्निचर ऑफ C&D शुड बी व्हॅल्यूड ॲट ₹400. बघा या ठिकाणी रिव्हॅल्युएशन करण्यात आलं फर्निचरचं आणि त्याची जी रक्कम आहे ती या ठिकाणी किती रुपये निघाली 400 रुपये निघाली. म्हणजे आपलं रिव्हॅल्युएशन करून या ठिकाणी उत्तर किती आले आहे 400 रुपये उत्तर आलं नाही.
बघा 450 रुपयेचं फर्निचर होतं ते झालं 400 रुपये. वाढलं का कमी झालं? कमी झालं. 450 रुपये रक्कम होती 400 वर आली म्हणजे 50 रुपयाने कमी झाली. म्हणजे कमी झाली म्हणजे लेस डेप्रिसिएशन. किती रुपये? 50 रुपये. लेस डेप्रिसिएशन 50. 450 मधून 50 गेले, उत्तर आपलं 400 येते का? येतंय, म्हणजे बरोबर आहे. ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात. डेप्रिसिएशन हा आपला लॉस आहे, आपली संपत्ती कमी झाली आपला लॉस आहे. लॉस म्हणलं की रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. टू फर्निचर सीडीच आहे 50 रुपये. 50 रुपये. ठीक आहे. फर्निचर हा पॉइंट आपला ओके संपलेला आहे. त्यानंतरचा पुढचा पॉइंट स्टॉक. कोणता आहे? स्टॉक. स्टॉक म्हणजे शिल्लक वस्तू, आणि शिल्लक वस्तू ह्या आपल्या मालकीच्या असतात. आपल्या मालकीच्या असतात. आपली जी संपत्ती आहे, आणि संपत्ती म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आता या ठिकाणी थोडस थांबा. रक्कम इनरला लिहायची. एबी ची रक्कम चालली फक्त एबी ची. आपण स्टार्ट केलंय म्हणजे थोडंसं बघितलं पाहिजे. एबी ची ऍडजस्टमेंट आहे का नाही, सीडी ची ऍडजस्टमेंट आहे का नाही ते नंतर बघू. स्टॉकची ऍडजस्टमेंट त्यांनी सांगितले बघा. ऍडजस्टमेंट नंबर 2. द स्टॉक ऑफ सी अँड डी शुड बी ॲप्रिसिएटेड बाय 25%. बघा सी आणि डी चं जे स्टॉक आहे त्याच्यावरती या ठिकाणी ॲप्रिसिएशन दिलेलं आहे 25%. पुढं म्हणलंय अँड दॅट ऑफ ए अँड बी शुड बी टेकन ॲट अ बुक व्हॅल्यू. बघा या ठिकाणी ए बीचं जे स्टॉक आहे ते या ठिकाणी बुक व्हॅल्यू, जी त्याची बुक व्हॅल्यू जी आहे ना, त्या बुक व्हॅल्यू प्रमाणे, त्याच्या खऱ्या किमतीप्रमाणे, बॅलन्स शीटच्या रकमेप्रमाणे या ठिकाणी तेवढीच रक्कम आपण नवीन फर्ममध्ये घेतलेली आहे. बघा त्या ठिकाणी जे काही स्टॉक होतं ए बीचं ते आपण काय केलं? स्वीकारलं बुक व्हॅल्यूमध्ये. म्हणजे जी काय रक्कम होती, किती रुपये रक्कम आहे? 84,000 रुपये रक्कम. तेवढ्याच रकमेला या ठिकाणी आपण काय केलं? ए बीचं स्टॉक स्वीकारलं. याची ऍडजस्टमेंट नाही सांगितले, फक्त सांगितले किती रक्कम घ्यायची. 84,000 आहे तेवढीच रक्कम घ्यायची. डायरेक्ट आउटरलाच येणार आहे 84,000. बरेच म्हणतील हे टेकन केलंय. टेकन कुणी केलं? नवीन फर्मनं टेकन केलंय. जर हे ओल्ड फर्मनं ए आणि बी न जर टेकन केलं असतं किंवा सी आणि डी न जर टेकन केलं असतं तर या ठिकाणी आपण त्यामध्ये लेस केलं असतं. या ठिकाणी काय सांगितले? ए बीचं स्टॉक, मी पुन्हा एकदा सांगतोय बरं का, ए बीचा स्टॉक हा नवीन फर्मनं बुक व्हॅल्यू प्रमाणे टेकन केलं. नवीन फर्मनं टेकन केले की त्याची जी रक्कम असेल ती आउटरला लिहायची असते. ठीक आहे. आता सीडीचं बघायचं आहे. सीडीचा स्टॉक या ठिकाणी दिलाय बघा 68,000. बघा स्टॉक शिल्लक वस्तू आपली संपत्ती आहे, आणि संपत्ती म्हणलं की असेटला लिहून टाका. रक्कम इनर कॉलमला. रक्कम इनर कॉलमला महत्वाचं आहे कारण की ऍडजस्टमेंट आहे त्याची. आत्ताच वाचली आपण. ऍडजस्टमेंट नंबर 2 संपते. बघा द स्टॉक ऑफ सी अँड डी शुड बी ॲप्रिसिएटेड बाय 25%. बघा या ठिकाणी सांगितलंय सी आणि डीचं जे काही स्टॉक आहे त्यामध्ये 25% ॲप्रिसिएशन सांगितलेलं आहे. म्हणजे ॲप्रिसिएशन 25% दिलंय, म्हणून या ठिकाणी ॲप्रिसिएशन लक्षात ठेवा. ॲप्रिसिएशन नेहमी ॲड करतो. ॲप्रिसिएशन नेहमी ॲड करतो. करून टाका ॲड. आता तुम्हालाच रक्कम काढायची आहे. तुम्हालाच रक्कम काढायची. किती टक्के रक्कम काढायची आहे? 68,000वर 25% रक्कम. 68,000ची 25% रक्कम किती येते सांगा? एक 1,700. 1,700.
सॉरी सर 17,000. 17,000 अगदी बरोबर आहे. 17,000 हे खरं उत्तर आहे. बघा या ठिकाणी उत्तर जे आहे ते आपलं ते 17,000 आहे. म्हणजे या ठिकाणी ऍप्रिसिएशन किती आलं? 17,000 रुपये. या ठिकाणी ऍड ऍप्रिसिएशन 17,000 रुपये लिहून टाका. 68,000 अधिक 17,000, 68,000 अधिक 17,000 त्याची आउटरला बेरीज लिहायची असते. मला किती बेरीज येते तेवढं सांगा. 68,000 अधिक 17,000 बेरीज सांगा, बेरीज. 85,000. अगदी बरोबर आहे. 85,000. या ठिकाणी ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होता, सर्वांना माहित आहे. आपली संपत्ती वाढली, आपली संपत्ती वाढली, आपला फायदा झाला. फायदा म्हणलं की डिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहून टाका. बाय स्टॉक सीडीचा आहे, सीडीचा 17,000. एबीचा नव्हता, सीडीचा होता, म्हणून सीडीच्या रकमेमध्ये ऍप्रिसिएशनची रक्कम 17,000 रुपये लिहिली. ठीक आहे. ऍडजस्टमेंट नंबर 2 क्लिअर झाली. पुढचा पॉईंट अतिशय महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा आहे, लक्षपूर्वक ऐका. डेप्टर्स. आता डेप्टर्स या ठिकाणी आपण बघणार आहे, परंतु पहिल्यांदा एबीचं बघूया, त्यानंतर सीडी. डेप्टर्स म्हणजे काय? ग्राहक. आणि ग्राहकाकडून नेहमी पैसे येणं असतात, आणि येणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साईड. रक्कम किती आहे बघा या ठिकाणी? 21,000. 21,000 रुपये रक्कम इनरला लिहायचे, इनरला. आता या ठिकाणी अतिशय महत्वाचं, त्या ठिकाणी बघा प्रोव्हिजन दिले, बॅलन्स शीट मध्ये प्रोव्हिजन दिलेली आहे. डेप्टर्स वरती किती रुपयाची? बॅलन्स शीट मध्ये 275 रुपयाची प्रोव्हिजन दिलेली आहे. मग या ठिकाणी 275 घ्यायचं का ऍडजस्टमेंट काय दिली बघायची? ऍडजस्टमेंट बघायची. त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट बघूया. ऍडजस्टमेंट नंबर 3. द प्रोव्हिजन ऑफ बॅड डेब्ट्स शुड बी इन्क्रीज टू 5% ऑन डेप्टर्स. या ठिकाणी सांगितले बघा की 5% RDD ही डेप्टर्स वरती आकारायची. ठीक आहे, 5% आकारायची आहे डेप्टर्स वरती. या ठिकाणी सर्वांना माहिती आहे, ऍडजस्टमेंट मध्ये जे काय दिलं असेल तेवढंच या ठिकाणी RDD आपल्याला आकारावी लागते. ठीक आहे, आकारावी लागते. पहिल्यांदा लेस RDD काय करतो? नेहमी वजा करतो. RDD नेहमी काय करतो? वजा करतो, लेस करतो. करून घ्या लेस. RDD या ठिकाणी 21,000 रुपये रक्कम आहे, त्याच्यावरती 5% उत्तर सांगा. 1,050. 1,050 अगदी बरोबर आहे. ही रक्कम घ्यायची, वजा करून टाकायची. 21,000 मधून 1,050 गेले, वजा बाकी आउटर लिहायची. किती येते वजा बाकी? 19,900. बरोबर आहे. 19,950. आता बरेच जण म्हणतील ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट करायचे. हो, करायचे, परंतु मी काल सुद्धा सांगितलं होतं की जर बॅलन्स शीट मध्ये RDD दिली असेल तर ती सुद्धा विचारामध्ये घ्यायची, आणि ऍडजस्टमेंटची RDD सुद्धा विचारामध्ये घ्यायची. कशा प्रकारे दुसरा इफेक्ट करायचा असतो सांगतो तुम्हाला. बॅलन्स शीट मध्ये प्रोव्हिजन किती आहे? 275. या 1,050 मधून हे 275 वजा करायचे. 1,050 मधून बॅलन्स शीट मधले 275 वजा करायचे. किती वजा बाकी आहे ते सांगा. सांगा लवकर. 1,050 मधून 275 वजा केले, वजा बाकी साधी सोपे. 75. किती? 75. 775. अगदी बरोबर आहे. बघा या ठिकाणी 775 रुपयाने आपली RDD वाढली. आपला लॉस
आपला लॉस RDD या ठिकाणी 775 न वाढला, म्हणजे या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवा, आपली RDD जी आहे ती लॉस आहे, किती रुपयाने वाढलं? 775 रुपये. लॉस या ठिकाणी किती रुपयाचा झाला? 775 रुपयेचा लॉस झाला. लॉस कुठे येतो? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. इथं लिहायचं टू RDD 775. बरेच जण गडबड करतात आणि गडबडीमध्ये वजा किती केले? 1050. तिथं पण 1050. थोडंसं थांबायचं. बॅलन्स शीट मध्ये काय दिलंय का? नसेल दिलं तर डायरेक्ट 1050 लिहिलं तर चालतंय, पण दिलंय का? दिलंय 275. 1050 मधून 275 वजा केले, या ठिकाणी फरक आला 775चा. फरक हा आपला लॉस आहे. आपली RDD वाढली, हा आपला लॉस आहे. लॉस म्हणलं की डेबिट साईड. RDD वाढली का हा आपला लॉस आहे, लक्षात ठेवा. हे झालं एबीचं. आता सीडीचं बघायचे आहे. सीडीचं बघत असताना डेप्टर्स दिलेला आहे 50,000 रुपये. डेप्टर्स म्हणजे ग्राहक, आणि ग्राहकाकडून नेहमी येणं असतं, आणि येणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साईडला. ऍडजस्टमेंट नंबर 3 जी आहे ती या ठिकाणी संपते. त्यांनी काय सांगितलंय पुन्हा एकदा वाचतो. द प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स शुड बी इन्क्रीज टू 5% ऑन डेप्ट. 5% या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी RDD आपल्याला आकारायची आहे किती रुपयांवरती? 50,000 रुपयांवरती 5%. सांगा. 50,000वरती 2500. सॉरी, ऐकून आलं मला, पुन्हा सांगा. 2500. अगदी बरोबर आहे, 2500. उत्तर बरोबर आहे, 2500. RDD आहे. RDD आपण नेहमी काय करतो? लेस करून टाका, लेस. पन्नास हजारामधून 2500 वजा केले, आउटरला 47,500. ठीक आहे. ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होता, सर्वांना माहिती आहे, पण काही गडबड करायची नाही. डेप्टरच्या संदर्भात, RDDच्या संदर्भात. RDD आपली किती आहे? 2500. बॅलन्स शीट मध्ये काय दिलंय का बघायचं. दिलंय का? 250 दिलंय. 2500 मधून 250 वजा करायचे. सांगा वजाबाकी. 2250. 2250. अगदी बरोबर आहे. बघा, 2250 न आपली RDD वाढली. RDD वाढली हा आपला लॉस आहे. लॉस म्हणलं की रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिले. बघा RDD सीडीला 2250. 2250. ठीक आहे, झालं. या ठिकाणी डेप्टरचा पॉइंट संपला. पुढचा पॉइंट आहे कॅश. सर्वांना माहिती आहे, कॅश अकाउंट आपण तयार केलं आहे, वर्किंग नोट तयार केली आहे. कॅश हे आपलं असेट आहे. आणि असेटचा नेहमी डेबिट बॅलन्स असतो. म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिट साईड टू बॅलन्स बीडी. डेबिट साईडला यायचं टू बॅलन्स बीडी. रक्कम किती आहे? अंडरलाईन करा पहिल्यांदा. एबी आणि सीडी. एबीची रक्कम आहे 10,500. सीडीची रक्कम आहे 3,700. बघा, या ठिकाणी मी म्हटलं टू बॅलन्स बीडी, अंडरलाईन एबीची रक्कम 10,500. सीडीची रक्कम आहे 3,700. लिहून टाकली रक्कम. या ठिकाणी कॅश हा पॉइंट आपला संपला. आता पुढचं या ठिकाणी आपण बघणार आहे. बघा, लायबिलिटी साईड संपली, असेट साईड संपली. आता आपल्याला काय करणं गरजेचं आहे? ऍडजस्टमेंट बघणं गरजेचं आहे. ऍडजस्टमेंट नंबर 1 बघा झाली नाही, करावी लागेल. काय सांगितले बघा? A, B and C bring equal capital. We should be rupees 50,000 each and D should be in rupees 30,000 as his capital. या ठिकाणी नवीन फर्म मधलं जे काय पार्टनर्स आहेत त्या पार्टनर्स या ठिकाणी कॅपिटल दिलेलं आहे. ठीक आहे, नवीन फर्मचं कॅपिटल दिलंय. लक्षात ठेवा, नवीन फर्मचं कॅपिटल दिलंय.
नवीन फर्मचं कॅपिटल म्हणजे क्लोजिंग बॅलन्स दिलाय, लक्षात ठेवा. कॅपिटल अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स दिलाय. क्लोजिंग बॅलन्स नेहमी आपण डेबिटला लिहितो. कुठे लिहितो? डेबिटला. लिहून टाका टू बॅलन्स सी डी. टू बॅलन्स सी डी. बघा त्यांनी सांगितले ए बी आणि सी च इक्वल आहे. एकाचं 50,000, दुसऱ्याचं पण 50,000, तिसऱ्याचं पण 50,000, असं या ठिकाणी तिघांचं या ठिकाणी कॅपिटल दिलंय. चौथ्याचं म्हणजे डी चं या ठिकाणी 30,000 कॅपिटल आहे. लिहून टाका. ए ला 50,000, बी ला 50,000, सी ला 50,000 आणि डी ला या ठिकाणी लिहायचं आहे 30,000 रुपये. टू बॅलन्स सी डी 50,000, 50,000, 50,000 आणि 30,000. ठीक आहे, लिहिलं. ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात, सर्वांना माहिती आहे. सर्वांना माहिती आहे. बघा या ठिकाणी आता काय करायचे आपल्याला? बघा या ठिकाणी बॅलन्स सी डी जो आहे ना, तो या ठिकाणी ट्रान्सफर करायचे. ट्रान्सफर केला पाहिजे. ट्रान्सफर केला पाहिजे. क्लोजिंग बॅलन्स कॅपिटलचा नेहमी बॅलन्स शीटला जातो. बॅलन्स शीटला म्हणजेच कॅपिटल नेहमी आपण देणं आहे, म्हणजे लायबिलिटी साइड. लिहून टाका. कॅपिटल अंडरलाइन. ए बी सी आणि डी रकमा लिहून टाका आउटरला. ए ची रक्कम 50,000, बी ची रक्कम 50,000, सी ची रक्कम 50,000 आणि डी ची रक्कम 30,000. झालं. या ठिकाणी ऍडजस्टमेंट नंबर 1 संपली. ऍडजस्टमेंट नंबर 2, ऍडजस्टमेंट नंबर 3 बॅड डेटची होती, झालेली आहे. ऍडजस्टमेंट नंबर 4 ऑफिस फर्निचरची होती, झालेली आहे. ऍडजस्टमेंट नंबर 5 क्रेडिटरची होती, झालेली आहे. ऍडजस्टमेंट नंबर 6 नाही झाली, गुडविलची आहे. या ठिकाणी आता काय सांगितले बघा, लक्षात ठेवा. या ठिकाणी बघू शकता 3 वर्षाचं या ठिकाणी त्यांनी प्रॉफिट दिलेला आहे, 3 वर्षाचा. त्यामध्ये ए आणि बी चा या ठिकाणी आपण सुरुवातीला बघूया. ए आणि बी बघूया. बघा पहिल्या वर्षाचा प्रॉफिट आहे 30,000, दुसऱ्या वर्षाचा आहे 40,000, तिसऱ्या वर्षाचा आहे 35,000. या ठिकाणी आपण काय करणार आहे लक्षात ठेवा. आपल्याला फक्त 2 वर्षाचा विचारामध्ये घ्यायचं. ॲव्हरेज 2 वर्षाचा प्रॉफिट हा गुडविल म्हणून विचारामध्ये घ्यायचा आहे. का सांगितलं त्यांनी बघा, दॅट गुडविल अकाउंट शुड बी ऑफ each firm on the basis of 2 years purchase profits which were as follows. बघा मागील 3 वर्षामध्ये जो काही प्रॉफिट झाला, त्या प्रॉफिटचा ॲव्हरेज 2 वर्षाचा जो काही प्रॉफिट असेल, तो प्रॉफिट या ठिकाणी गुडविल म्हणून घेतलेला आहे प्रत्येक पार्टनरसाठी. ठीक आहे. मग या ठिकाणी काय केलं पाहिजे? 3 वर्षाच्या रकमा दिलेत बघा प्रॉफिटच्या. पहिल्यांदा ए बी चा विचार करू. ए बी ला बघा 30,000, 40,000, 35,000 याची या ठिकाणी बेरीज करायची आहे. 30,000, 40,000, 35,000 करा. बेरीज सांगा. बेरीज सांगा मला. 1,05,000. 1,05,000 अगदी बरोबर आहे. 1,05,000 त्याला भागायचं आहे. 3 ने, कारण 3 वर्षाचं आहे ना. ॲव्हरेज काढलं पाहिजे. ॲव्हरेज काढायचं असेल तर तेवढ्या संख्येने या ठिकाणी भागावं लागतं. 3 वर्षाचं आहे म्हणून 1,05,000 भागिले 3. भागाकार किती येतोय? 105 ला भाग जातोय 3 ने. बघा 35 वेळा भाग जातोय. 35,000. बरोबर आहे. 35,000. अगदी बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवा. बघा या ठिकाणी लक्षात ठेवा, जो काही गुडविल आला ना, या ठिकाणी गुडविल जो आला ना 35,000,
हा गुडविल या ठिकाणी एचा आहे 35,000, बीचा आहे 35,000. कशा प्रकारे तुम्हाला लगेच काढून दाखवतो मी या ठिकाणी. बघा 2 वर्षाचा विचारामध्ये घ्यायचे आहे. 35,000 गुणिले 2 वर्षाचा प्रॉफिट हा गुडविल म्हणून ग्राह्य धरायचा आहे म्हणून सांगितले त्यांनी. म्हणून ऍव्हरेज आला 35,000 गुणिले 2 आलं उत्तर आपलं 70,000. म्हणजे ए बी या फर्मचं गुडविल जे आहे ते 70,000 रुपये आलं. आता या ठिकाणी काय करायचंय, जे गुडविल येतं ना, गुडविल नवीन फर्मचं गुडविल आहे आणि 7 नंबरची जी ऍडजस्टमेंट आहे त्यामध्ये सांगितलंय की जे काही गुडविल असेल ते गुडविल या ठिकाणी बघा इक्वल रेशोने घ्यायचं आहे. बघा ऑल द पार्टनर शेअर इक्विली इन द न्यू फर्म. बघा नवीन फर्म मध्ये जे काही येतं ना ते सर्वच्या सर्व या ठिकाणी इक्वल रेशो प्रमाणे घ्या म्हणून सांगितलेलं आहे. ठीक आहे. इक्वल रेशो ए बी या कंपनीमध्ये किती पार्टनर आहेत? 2. म्हणून 70,000 भागिले 2 उत्तर किती येते? 35,000. म्हणजेच काय की 35,000 गुणिले 1 एचं उत्तर येते 35,000. बी 35,000 गुणिले 1 35,000 म्हणजे बीचं उत्तर येते 35,000. या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवा, गुडविल आपलं किती आलं? 70,000 रुपये गुडविल आलं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, लक्षात राहिलं असं तर ठीकच, चांगलंच. गुडविल म्हणजे नावलौकिक, नावलौकिक हे आपलं काय संपत्ती आहे. संपत्ती म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहून टाका. गुडविल अजून एक ऍडजस्टमेंट आहे 8 नंबरची, त्यामुळे आपण इनर कॉलमला रक्कम लिहून ठेवायचे. इनर कॉलमला रक्कम लिहून ठेवायचे 8 नंबरची ऍडजस्टमेंट होईस तोपर्यंत. बघा ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. गुडविल आलं या ठिकाणी लक्षात ठेवा, एक इफेक्ट झाला बॅलन्स शीटला, दुसरा इफेक्ट कुठं होतो? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये समाविष्ट होतो. कॅपिटल मध्ये समाविष्ट होतो. तुम्हाला मी मागच म्हटलंय गुडविल हा असेटचा एकमेव अपवाद आहे की तो डेबिटला न येता जातो कुठे? क्रेडिटला. बघा असेट असेल तर त्याचा कोणता बॅलन्स असतो? डेबिट. कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला घेतला असता असेट. परंतु काय सांगितलंय? गुडविल, गुडविल हा एकमेव अपवाद आहे की तो कॅपिटल मध्ये समाविष्ट होतो, म्हणजे क्रेडिट साइडला तो जात असतो. लिहून टाका क्रेडिट साइड बाय गुडविल, बाय गुडविल. या ठिकाणी आपण दोघांमध्ये वाटलेलं आहे. 70,000 होतं, इक्वल रेशो प्रमाणे वाटायचं होतं. 70,000 भागिले 2 उत्तर आलं 35,000. म्हणून ए ला 35,000 आणि बी ला 35,000. अजून सीडीचं व्हायचे आहे, लगेच समजेल तुम्हाला. सीडीचं बघितल्यावर सीडीचं बघायचे अजून आपल्याला. बघा या ठिकाणी सीडीचं सुद्धा आपण बघूया. सीडीची रक्कम जी आहे 29,000 अधिक 37,000 अधिक 33,000. बेरीज सांगा. 99,000. अगदी बरोबर आहे, 99,000. बघा या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं 99,000 रुपये ही रक्कम 3 वर्षाची आहे म्हणून भागिले 3 सांगा उत्तर किती येते? 33,000. 33,000. अगदी बरोबर आहे. आता या ठिकाणी सांगितलंय काय त्यांनी की 2 वर्षाचं फक्त विचारामध्ये घ्यायचं, म्हणून एका वर्षाचं उत्तर हे 33,000 आहे. आपल्याला 2 वर्षाचं विचारामध्ये घ्यायचं आहे. 33,000 गुणिले 2 सांगा किती येते? 66,000. अगदी बरोबर आहे. हे 66,000 रुपये सी आणि डी या कंपनीचं या ठिकाणी काय मिळालं? गुडविल मिळालं. 66,000 रुपयाचं गुडविल आपल्याला या ठिकाणी सी आणि डी च मिळालं. ठीक आहे. या ठिकाणी गुडविल म्हणजे नावलौकिक, नावलौकिक हे आपलं काय असतं? संपत्ती असते. संपत्ती म्हणलं की असेटला एक वर सोडायची खाल्ले. गुडविल इनर कॉलमला 66,000. ठीक आहे.
ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात सर्वांना माहित आहे. गुडविल हे कॅपिटल मध्ये समाविष्ट होतं, म्हणजेच क्रेडिट साईडला येतं. लिहून टाका या ठिकाणी. बघा बाय गुडविल लिहिलंय. सी आणि डी ची रक्कम फक्त लिहायची आहे. आता या ठिकाणी काय सांगितलंय की नवीन रेशो हा कसा आहे, इक्वल आहे. इक्वल रेशो या ठिकाणी विचारामध्ये घ्यायचा आहे. बघा सुरुवातीला सुद्धा जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी सुद्धा रेशो नाही दिला. त्यांनी सांगितलंय की एबीचा हा जो रेशो आहे नवीन फर्ममध्ये जो हिस्सा आहे, वाटा आहे, तो या ठिकाणी त्यांनी सांगितलाय की 3 पैकी 1 शेअर आहे नवीन फर्ममध्ये. आणि सी आणि डीचा काय की 3 पैकी 2 शेअर त्यांचे आहेत. असं एक त्यांनी उदाहरण सांगितलं. रेशो नाही दिला, त्यांनी हिस्सा सांगितला. ठीक आहे, ओल्ड रेशो नाही दिलेला, एवढं लक्षात ठेवा. मग हा रेशो नाही, मग रेशो नसेल तर मग काय करतो आपण, इक्वल घेतो. ठीक आहे, मग 7 नंबरची ऍडजस्टमेंट काय सांगितली की 7 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलंय ऑल द पार्टनर्स शेअर इक्वली इन द न्यू फर्म. बघा जे काय पार्टनर्स आहेत, भागीदार आहेत, त्यांनी स्वतःचं जे काय प्रॉफिट असेल, लॉस असेल, ते सर्वच्या सर्व या ठिकाणी इक्वल वाटायचं आहे. मग या ठिकाणी सीडीचा विषय चाललाय. सीडीचं गुडविल हे 66,000 आहे. 2 पार्टनर आहेत, म्हणजे 66,000ला भागायचं किती ना 2 न. उत्तर किती येत आहे, उत्तर 33,000. अगदी बरोबर आहे. 33,000. अगदी बरोबर आहे. 33,000 म्हणजे सी ला 33,000, डी ला 33,000. दुसरा इफेक्ट झाला. ठीक आहे, आता ऍडजस्टमेंट नंबर 6 संपली. 7 नंबरच्या ऍडजस्टमेंट कडे आपण वळूया. 7 नंबरची ऍडजस्टमेंट काय आहे, ऑल द पार्टनर शेअर इक्वली इन द न्यू फर्म. काही नाही, माहिती दिली फक्त. पुढं शेवटची ऍडजस्टमेंट काय आहे, फर्स्टवी थोडेसे शब्द टाकलेले आहेत बघा. नो गुडविल अकाउंट शुड बी रिमेन इन द बुक्स ऑफ द न्यू फर्म. नवीन फर्म मध्ये या ठिकाणी गुडविल हा शिल्लक नाही, म्हणजे बॅलन्स शीट मध्ये, नवीन फर्मच्या बॅलन्स शीट मध्ये गुडविल काही सुद्धा शिल्लक राहणार नाही. या ठिकाणी तुम्हाला रिटर्न ऑफ हा शब्द दिला नाही, त्यामुळे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होऊ शकतं. या ठिकाणी नो गुडविल म्हणलंय म्हणजेच रिटर्न ऑफ. लक्षात ठेवा, नो गुडविल म्हणजेच काय, रिटर्न ऑफ करायचं आपल्याला. या ठिकाणी गुडविल जे काही मिळालं होतं ते या ठिकाणी त्या भांडवलाने वजा करून घेतलं, या ठिकाणी काढून घेतलं स्वतःकडे. ठीक आहे, या ठिकाणी इफेक्ट केला पाहिजे बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटच्या असेट साईडला काय केलं पाहिजे, लेस रिटर्न ऑफ केलं पाहिजे. का, बॅलन्स शीटला काहीही गुडविल शिल्लक राहत नाही, म्हणजे गुडविल मधून मायनस रिटर्न ऑफ, सगळीच्या सगळी रक्कम आउटरला 0 आला पाहिजे. का, त्यांनी सांगितले ना, नो गुडविल अकाउंट शुड बी रिमेन इन द बुक्स ऑफ द न्यू फर्म. नवीन फर्म मध्ये कोणत्याही प्रकारचं गुडविल नाही. मग तेवढं आपल्याला रिमेन ठेवायचं नाही, शिल्लक ठेवायचं नाही. काय केलं पाहिजे, वजा केलं पाहिजे. करूया लगेच. ए बी पहिल्यांदा वजा रिटर्न ऑफ. किती रुपये रक्कम घेणार, सगळीच्या सगळी रक्कम घ्यायची, 0 ठेवायची आपल्याला. 70,000मधून 70,000 वजा करायचे, आउटरला 0. हे झालं एबीच. ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. बॅलन्स शीट मध्ये आपण वजा केले बघा, रिटर्न ऑफ म्हणलं की या ठिकाणी कॅपिटलशी संबंध येतो. कॅपिटल मध्ये समाविष्ट केलं तसंच त्यामधून काढावं लागेल. कॅपिटल मध्ये समाविष्ट केलं तसंच आपल्याला या ठिकाणी रिटर्न ऑफ करावं लागेल. रिटर्न ऑफ करायचं असेल, क्रेडिट साईडला घेतलं होतं त्याच प्रकारे डेबिट साईडला घ्यावं लागतं, त्यावेळीच रिटर्न ऑफ होतं. मला टू गुडविल कंसामध्ये तुम्ही म्हणू शकता रिटर्न ऑफ. किती आहे, एचं किती आहे 35,000, बीचं किती आहे 35,000. काही कॅल्क्युलेशन करत बसू नका, डायरेक्ट लिहायचं 35,000 70,000 रुपयापर्यंत जुळले पाहिजे. जुळले का, 35 आणि 35 70,000. आपण परत डिवाइड करत बसलो तर आपलाच वेळ जाणार आहे. बघा या ठिकाणी 70,000 रुपये जे काही गुडविल होतं
ते शिल्लक राहिलं नाही, 1 रुपया सुद्धा शिल्लक राहिला नाही म्हणल्यानंतर एचं 35,000 होतं तेवढंच रिटर्न ऑफ केलं, बीचं 35,000 होतं तेवढंच रिटर्न ऑफ केलं, म्हणून टू गुडविल 35,000. आता सीडीचं बघायचे आहे. सीडीचं गुडविल सुद्धा या ठिकाणी दोन्ही फर्मचं सांगितलेलं आहे. ऍडजस्टमेंट नीट वाचा या ठिकाणी. नो गुडविल अकाउंट शुड बी रिमेन इन द बुक्स ऑफ द न्यू फर्म. नवीन फर्म मध्ये कोणत्याही प्रकाराचं गुडविल शिल्लक राहत नाही. काय करणार मग सीडीचं सुद्धा? लेस रिटर्न ऑफ लेस रिटर्न ऑफ 66,000. आउटरला वजाबाकी शून्यच आली पाहिजे. ऍडजस्टमेंटमध्ये जसं सांगितलंय ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. ज्या प्रकारे पहिला इफेक्ट आपण क्रेडिट साईडला केला, दुसरा इफेक्ट आपल्याला डेबिट साईडला करावा लागेल. का? रिटर्न ऑफ फंड रिटर्न ऑफ गेलं, काढून घेतलं, ठीक आहे. सी आणि डीचं करायचं आहे. सीचं किती होतं? 33,000. डीचं किती होतं? 33,000. तेवढंच या ठिकाणी रिटर्न ऑफ केलेलं आहे. 33,000 लिहून टाका. संपलं या ठिकाणी, संपलं बरं का, सगळ्याच्या सगळं संपलेलं आहे. ऍडजस्टमेंट नंबर 1 संपली, ऍडजस्टमेंट नंबर 2 संपली, 3, 4, 5 आणि 6, 7 आणि 8 सगळ्याच्या सगळ्या ऍडजस्टमेंट या ठिकाणी संपलेल्या आहेत. कोणतीही ऍडजस्टमेंट शिल्लक नाही. आता आपण काय करतो सर्वांना माहित आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करतो. करूया रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज. त्या ठिकाणी तुम्हालाच मी सांगतोय एबी ची बेरीज करायची. एबी ची डेबिटची बेरीज ही 775 आहे. क्रेडिटची बेरीज करा, मला तुम्ही सांगा किती येते. $905 आणि 300 कोणीही सांगू शकते. बेरीज किती येते? 1205. 1205. बरोबर आहे, 1205. तेवढीच घ्यायची डेबिटला. 1205. 1205 मधून 775 गेले, राहिले किती? राहिले 430. 430. बरोबर आहे, 430. ठीक आहे. आता आपण सीडीचं बघणार आहे. सीडीचं बघत असताना या ठिकाणी 50 आणि 2250 म्हणजे या ठिकाणी 2300 ही डेबिटची बेरीज येते. क्रेडिटची बेरीज या ठिकाणी तुम्ही करा 17,000 अधिक 1050. सांगा. आवाज येत नाही सर. जॉईन करायची मीटिंग. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी क्रेडिटची सीडीची बेरीज किती आहे? 1050 अधिक 17,000. सांगा लवकर. अरे 17,000 मध्ये 1050 18,050. 18,050. बरोबर आहे. साधी आणि सोपी बेरीज होती, तेवढीच या ठिकाणी घ्यायची. 18,050. या 18,050 मधून 2,300 वजा करा आणि वजा बाकी मला सांगा किती येते. चारशे 18,050 मधून 15,750. अगदी बरोबर आहे. 450. 15,750. 15,750 या ठिकाणी सर्वांनी लक्षात ठेवा, डेबिट साईडला फरक आला, याला म्हणतो प्रॉफिट. टू प्रॉफिट सर्वांना माहिती आहे. आता या ठिकाणी काय करायचं आहे सर्वांना माहिती आहे. डेबिटला प्रॉफिट आला की जातो क्रेडिटला, डेबिटला फरक आला की जातो क्रेडिटला. लिहून टाका. बाय.
बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. पहिल्यांदा एबीचा किती आहे सगळ्यांनी बघा, 430 रुपये. 430 रुपये. रेशो कसा आहे, रेशो कसा आहे, इक्वल. रेशो कसा आहे, इक्वल. बरेच जण म्हणतील की सुरुवातीला रेशो सांगितलाय. अरे तो रेशो काय सांगितला माहितीये का, की जी नवीन फर्म आहे ना, नवीन फर्म, त्यामध्ये ए बी या कंपनीचा 3 पैकी 1 शेअर आहे आणि नवीन फर्म मध्ये सी आणि डी चा त्या ठिकाणी 3 पैकी 2 शेअर आहेत, 2 भाग आहेत, असं त्या ठिकाणी माहिती दिली. फक्त तो ए बी चा रेशो नाही, सी डी चा रेशो नाही, म्हणजे रेशो नसेल दिला तर या ठिकाणी इक्वल वापरतो. परंतु 7 नंबरची ऍडजस्टमेंट काय सांगितली, की इक्वल रेशो आहे, शेअर इक्वली म्हणलंय. म्हणजे काय असेल ते निम्म निम्मच वाटा ना. 430 रुपये आहे, निम्म निम्म वाटा. ए आणि बी 2 पार्टनर आहेत, 430 भागिले 2. उत्तर सांगा. 215. 215 बरोबर आहे. या ठिकाणी ए ला लिहा 215, बी ला लिहा 215, ए ला 215, बी ला 215. ठीक आहे. आता या ठिकाणी सीडीचं बघायचे, 15,750 आहे. 15,750. रेशो नाही, रेशो नाही म्हणजे इक्वल. सी आणि डी 2 पार्टनर आहे, ते भागिले 2. सांगा भागाकार. 7,775. 7,775. एकदा व्हेरीफाय करा. 7,875. 7,875 बरोबर येते का, सांगा मला. 7,875. अगदी बरोबर आहे. ठीक आहे, 7,875. बर, बघा या ठिकाणी आपल्याला जी बेरीज करायची होती ती बेरीज या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं होतं. 15,750 आपण मागाशी तिथे फरक काढलेला आहे. आता या ठिकाणी याचं डिवायडेशन जे केलं आपण, 7,875 आलेलं आहे आणि हे जे 7,875 सीच आहे आणि डीच आहे, लिहून टाका. लिहिलं सर्वांनी, ठीक आहे. आता या ठिकाणी आपण काय करतो सर्वांना माहिती आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करतो. आता या ठिकाणी बेरीज करायची आहे. काही विद्यार्थिनींनी ए च्या क्रेडिट साईडची बेरीज करायची, काही विद्यार्थिनींनी या ठिकाणी ए च्या डेबिट साईडची बेरीज करायची. डेबिट साईडची बेरीज कोणीही सांगू शकेल, 85,000 आहे. 50 अधिक 35 85,000. ठीक आहे. मग या ठिकाणी ए ची बेरीज सांगा क्रेडिट साईडची, 50,625, 35,000 आणि 215. बेरीज करून मला या ठिकाणी सांगायची आहे ए ची. $85,840. 85,840 अगदी बरोबर आहे. $85,840 इकडे आहे 85,000. कोण मोठा आहे, 85,840 मोठा आहे. घेऊन टाका 85,840. 85,840 मधून 85,000 गेले, किती राहिले सांगा. सोपं आहे. 840. 840 बरोबर आहे, 840. ठीक आहे. पुढं आता या ठिकाणी बी च बेरीज करायचे, 50,000, 35,000, 215. डेबिटला 50,000 आणि 35,000. 85,000 डेबिटला येतं आणि क्रेडिटला 50,000, 35,000, 85,215. अगदी बरोबर आहे.
85,000. 85,215. एकदम सगळे बोलायला लागल्यामुळे मला या ठिकाणी काय नक्की समजेना. ठीक आहे, 85,215 लिहा इथं. 85,215. या 85,215 मधून 85,000 गेले, राहिले किती? तोंडी सांगा. 215. 215. ठीक आहे. आता 215. C बरोबर आहे. सी ला घ्या. बी चा आलं 215. सी ला या. आता सी ला बघत असताना 75,000, 33,000 आणि 7,875. 75,000, 33,000, 7,875. बेरीज करा. इकडे बेरीज येते 83,000. इकडे जरा जास्त येते. 1,68,000. 1,68,000. 875. 75,000 आणि 33,000 किती झालं? 1,08,000. 1,08,000 मध्ये 7,875 करायचे. 1,15,000. 1,15,875. अगदी बरोबर आहे. 1,15,000. 1,15,875. 1,15,875 मधून 83,000 वजा करा. मला उत्तर सांगा किती येत? ठीक आहे, एकच मिनिट फक्त. 15,000 आणि 17,000, 32,800 असं म्हणायचे का? आवाज नीट येत नाही. कोणतरी सांगते उत्तर मला या ठिकाणी. हा सर, 32,875. बरोबर आहे. ठीक आहे, 32,875. ठीक आहे. आता पुढं सी ची बेरीज झाली. आता डी ची 25,900 अधिक 33,000 अधिक 7,875. बेरीज करा. तिकडे येते 63,000 डेबिटला. तिकडे किती येते सांगा? 66,775. 66,775. 66,775. 66,775. बरोबर आहे. 66,775. या इथं 66,775. 66,775 मधून 63,000 गेली. सांगा. सोपं आहे. 3,000. कोण सांगतंय? 3,775. बरोबर आहे. 3,775. बघा, या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. डेबिट साईडला फरक आला. जर या ठिकाणी वर्किंग नोट, बघा मी पुन्हा एकदा सांगतोय, वर्किंग नोट बँक अकाउंटची असते तर या ठिकाणी टू बँक अकाउंट म्हणलं असतं. परंतु या ठिकाणी कॅश अकाउंट आहे त्यामुळे त्याला आपण बँक अकाउंट म्हणणार नाही. तर काय म्हणणार? टू करंट अकाउंट. काय म्हणणार आपण त्याला? टू करंट अकाउंट म्हणून टाका. वर्किंग नोट बँक अकाउंटची असेल तर या ठिकाणी आपण बँक अकाउंट हेडिंग दिलं असतं. पण कॅशला आपण घेऊ शकत नाही. कॅशला आपण हा फरक घेत नाही, लक्षात ठेवा. कारण की ही डेबिट साईडला जे येतो ना फरक, तो आपला लायबिलिटी असतो. मी पुन्हा एकदा सांगतोय, व्यवस्थित लक्ष द्या. डेबिट साईडला जो फरक येतो ती आपली लायबिलिटी असते, त्यामुळे आपण कॅशला ट्रान्सफर करू शकत नाही. परंतु या ठिकाणी बँक अकाउंट असतं तर बँकला ट्रान्सफर केलं असतं. या ठिकाणी आपण काय म्हणलं? बँक अकाउंट असल्यामुळे टू करंट अकाउंट. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला फरक आला. हा डेबिट साईडचा फरक जातो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहून टाका.
करंट अकाउंट ए बी सी आणि डी. मांजर फक्त बंद करा ते मांजर कोणाच तरी ओरडते तिचा आवाज येते मला. ठीक आहे. ए बी सी आणि डी. ठीक आहे. या ठिकाणी रकमा लिहायच्या 840 215 3285 सॉरी 75 3785. कॅश अकाउंट क्लोज करायचे आहे. डेबिट साईडच मोठी आहे, क्रेडिट साईडला एक सुद्धा ट्रान्झॅक्शन नाही. 10,500 अधिक 3,700 किती येते सांगा. 14,000 किती येते बेरीज सांगा. 200. बरोबर आहे. 14,200 बरोबर आहे. 14,200 फरक 14,200 फरक सुद्धा 14,200. त्याला काय म्हणणार आहे. बाय बॅलन्स डी. बाय बॅलन्स डी. बघा हा जो बॅलन्स डी आहे ना ते आपला असेट आहे. असेटला जावा. कॅश अकाउंट 14,200. ठीक आहे. आता टॅली करायचे. टॅली करायचे असं माहिती आहे सर्वांना. अकाउंट आपण टॅली करतो. काही विद्यार्थिनींनी या ठिकाणी असेटची बेरीज करा, काही विद्यार्थिनींनी या ठिकाणी लायबिलिटीची बेरीज करा आणि मला सांगा किती येते उत्तर. बघा असेटची साधी सोपी बेरीज आहे त्यामुळे असेटची पहिल्यांदा करा आणि सांगा मला किती येते. पाच सहा व्यवहारच आहेत, जास्त व्यवहार नाहीत. बेरीज करायची त्यामुळे जास्त वेळ लावला नाही तरी चालेल. बेरीज चुकली तरी चालू शकते, काही प्रॉब्लेम नाही. चुकू द्या. 2,54,850. कोणती साइड. असेट. असेट. अगदी बरोबर. असेट. 2,54,850. आता लायबिलिटी साइडची बेरीज करा आणि सांगा. $17,195, 19,950, 1,80,000, 840, 215, 32,875 आणि 3,775 याची बेरीज करायची आहे. बेरीज साधी सोपी आहे, काय अवघड नाही. सांगा मला, बेरीज आलीच पाहिजे. एवढा वेळ. 2,54,850. 2,54,000. हा हा सांग सांग. कोण सांगते. 2,54,850. ठीक आहे. 2,54,850. तेवढी जर बेरीज तुमची येत असेल तर आपलं गणित अगदी बरोबर आहे. लायबिलिटी साइड आणि असेट साइडची बेरीज ही एकसारखी आली पाहिजे. येते का सर्वांची बाकीच्यांची. हो सर. ठीक आहे, येते. ठीक आहे. बघा या ठिकाणी आपलं अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म या ठिकाणी संपलेलं आहे.